नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती स्वागत आहे. तर मंडळी, मी आज एका छान अशा ठिकाणी आलेले आहे. तर जेव्हा मी लक्झेंबर्गला नवीन आलो आणि 1-1.5 वर्ष ज्या एरियामध्ये राहिलो, ज्या कॉलनीमध्ये राहिलो, तिथे आज मी आलेले आहे. तर माझं इथे थोडंसं काम होतं, म्हणून मला इकडे यायचं होतं. आता बरेच दिवस झालं मला यायचं होतं, पण काही ना काही रिझनमुळं ते होतच नव्हतं. पण आज मी फायनली इकडे आलेले आहे. आता कशासाठी आलेले आहे ते सांगते. तर काय झालं, बरेच दिवस झालं मी माझ्या घरातले वापरायचे जे कपडे असतात ना, जीन्स टी-शर्ट वगैरे असतात ना, ते बरेच असे मला टाकून द्यायचे होते आणि मी ते असे साईडला काढून ठेवले होते, पॅक करून ठेवले होते. पण काही ना काही कारणामुळे माझं इकडे यायचं राहून जात होतं. पण आता इथे कसं होतं, लक्झेंबर्गमध्ये असे जुने कपडे जर आपल्याला घरातसुद्धा वापरता येत नाहीत, म्हणजे कोणत्याही कारणामुळे वापरता येत नाहीत किंवा ते टाकून द्यायचे असले तर ते कचऱ्यात पण टाकून देऊ शकत नाही. मग ते गव्हर्नमेंट काय करतं, ते जागोजागी रिसायकलिंगचे बिन ठेवतं की ज्याच्यामुळे तुम्ही ते कपडे टाकू शकता. आता काही लोक इथे कसे चांगलेसुद्धा कपडे टाकतात, म्हणजे न फाटलेली. काही कपडे चांगले असतात पण लोकांना वापरायचे नसतात, ते सुद्धा कपडे त्या रिसायकलिंग बिनमध्ये टाकू शकतो. मग गव्हर्नमेंट काय करतं, ते कपडे असतात ना, ते गरजू लोकांना डोनेट करतं. त्यामुळे हे एक फायदा आहे की जरी आपल्याला नको असले, कंटाळा आला असला वापरून तरी आपण टाकू शकतो. मग गव्हर्नमेंट पुढच्या लोकांना ज्यांना गरज असते त्यांना ते प्रोव्हाइड करतं. आता इंडियामध्ये कसं होतं या कपड्यांचं, आपण काही ना काही जुने कपडे असले की घरात कुठल्या ना कुठल्या तर कारणासाठी वापरून टाकतो. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आता आपल्यातल्या जुन्या कपड्यांचा यूज काय असतो. काही लोक भांडी घेतात, काही लोक असं पोछा मारण्यासाठी यूज करतात, बऱ्याच गोष्टी असतात, बरोबर. पण इथे ते रिसायकलिंगची कन्सेप्ट खूप छान आहे. त्यामुळे कसं ज्या लोकांना मिळत नाहीत कपडे, जे होमलेस लोक असतात त्यांना हे कपडे मिळतात, त्यांना असे पैसे नसतात, त्यामुळे ते बरं आहे, कपडे वगैरे मिळतात वापरायला. त्यामुळे तर मी तुम्हाला दाखवते आता इथे पद्धत कशी असते. आता काय झालं, मला ज्या स्टॉपला उतरायचं होतं मी त्या स्टॉपला न उतरता पुढच्या स्टॉपला आले चुकून, आणि तिथे जवळ हे पार्क आहे. आता आम्ही जेव्हा आधी इथे राहत होतो ना, तेव्हा इथे संध्याकाळचा इव्हनिंगला असं जेवण वगैरे झालं की शतपावली करायला यायचं. पार्क ना आमच्या रूमपासून खूप म्हणजे खूप जवळ आहे. असे पार्कला ना एंट्री पॉईंट खूप जास्त आहे. त्यामुळे कसं होतं, एक आहे तो आमच्या रूमच्या जवळून आहे आणि मी ज्या आत्ता स्टॉपला उतरली ना, तो बरोबर एकदम एक्झिटला आहे. त्यामुळे कसं बाहेरून डिस्टन्स जास्त आहे, पण पार्कमधून चालत गेलं ना तर खूप जवळ आहे. म्हणून म्हटलं आता इथूनच चालत जाऊया. आणि आता तिथेच बिन आहे, तिथे मी टाकणार आहे. आता रूम सोडायच्या वेळेला मी बरेच कपडे त्याच्यामध्ये टाकले होते, पण आता मी 5-6 महिन्यांनी परत आहेत ते टाकायला आलेले आहे. तर आता तुम्हाला या पार्कमधला ना एक छान असा स्पॉट दाखवते, म्हणजे व्ह्यू दाखवते. तिथे मी रेग्युलर अशी बसायला यायचे. खूप छान आहे, म्हणजे जेव्हा इथे समर डे चालू होतात ना स्टार्टिंगला फेबमध्ये, तेव्हा तर खूप छान असतं बसायला. इथे एकच असं बेंच ठेवलेला आहे, पण तिथे चुकून बसायला भेटतं, कारण कोण ना कोण आलं की जास्त कोण इथं उठतच नाही. आणि इथून व्ह्यू पण छान दिसतो. जेव्हा स्नोचा सीझन असतो, बर्फ पडलेला असतो, तेव्हा पण सगळं व्हाईट दिसत असतं, त्यामुळे तेव्हा पण व्ह्यू पण छान दिसतो. पण आता हे आम्ही सगळं सोडून गेलेलो आहे, त्यामुळे आता त्याच्यासाठी तर एवढा लांब कोण येऊ शकत नाही आहे. तर म्हटलं आता आली आहे तर तुम्हाला आता इथून दाखवते किती छान दिसते. तुम्हाला हा व्ह्यू नक्की आवडेल. तर हे बघा, इथं एकच बेंच ठेवलेला आहे बसायला. इथे लांबपर्यंत परत एक सुद्धा बेंच नाही आहे, सगळं गवत आहे. तर इथे कोण जर असं बसलं ना तर लवकर काही उठत नाही. आणि इथून हा व्ह्यू बघायला ना खरंच खूप छान वाटतो. सगळे घरं दिसतात बघा एकदम. आणि लक्झेंबर्ग कसं हिल स्टेशनला आहे, त्यामुळे तुम्हाला घर खालीवरती दिसतील. आता ही पूर्ण आहेत ना, ही सगळी खाली आहेत आणि वरती पण तुम्हाला दिसतील, जे पूर्ण अशी डोंगरावरती आहेत. तर इथे बघा कसं छान वाटतं. जेव्हा स्नो पडतो ना तेव्हा सगळं असं व्हाईट दिसतं, खूप मस्त वाटतं हे. आता हे बघा, इथे असं बेंच आहे ना, तर इथे पाठीमागे कुठेच तुम्हाला बेंच दिसणार नाही, त्यामुळे इथे लोक बसतात. आणि मी इथे कसं आमच्या रूमपासून खूप म्हणजे खूप जवळ आहे, 1-2 मिनिट लागतात चालत यायला, त्यामुळे मी इथे नेहमी यायची. आणि इथे पण बघा आता सगळं गवत तर वाळलेलंच आहे. आता ऑगस्ट एंडिंगपासून ना फॉल सीझनला सुरुवातच होईल, पूर्ण सप्टेंबर जातो त्याच्यामध्ये, तेव्हा झाडांचे कलर पण खूप छान दिसतात. तर चला आता आपण जाऊया पुढे, बघूया तुम्हाला अजून काय काय दाखवता येते. आता इथे ना एक डॉगसाठी एक छोटंसं प्लेग्राऊंड बनवलेलं आहे. आता इथे कसं डॉग कल्चर खूप जास्त आहे, त्यामुळे कसं लोक इथे असं डॉगीला त्यांच्या असं ना बेल्टने जास्त करून फिरवतात.
ते लोकांना चावू नये म्हणून. तर इथे एक छान असं छोटंसं त्यांच्यासाठी असं ग्राउंड बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आत ते त्यांच्या डॉगीला मोकळं सोडू शकतात, ज्यामुळे ते निवांत खेळू शकतात. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर तुम्हाला हे दिसतंय का, हे सगळं ना ताराचं फेसिंग केलेलं आहे आणि हे असं आत ना डॉगसाठी ग्राउंड बनवलेलं आहे. आता मी जेव्हा स्टार्टिंगला इथे नवीन आले होते ना, आम्ही इकडे फिरायला आलो होतो, तेव्हा पण आम्हाला नीट कळलं नव्हतं. तर इथे लोक ना त्यांच्या डॉगीला घेऊन अशा आतमध्ये बसायचे, मोकळे सोडायचे. त्या लोकांसाठी असं आतमध्ये बेंच ठेवलेला आहे बसायला. इथे आतमध्ये कुत्रे त्यांचे खेळत बसायचे. इथं लिहिलेलं आहे बघा, डॉगसाठी असं छोटंसं एक पार्क बनवलेलं आहे आणि हे असं गेट लावलेलं आहे की जेणेकरून डॉगी त्यांच्यावर बाहेर येऊ नयेत जरी आत सोडलं तरी. आणि इथे ना एक छोटंसं छान असं एक कपल ना छोटीशी शेती करतं, तेही तुम्हाला दाखवते. तर आता हे झाडांना पूर्ण पानं फुटलेले आहेत, त्यामुळे आतले तर काही दिसत नाही आहे. आतमध्ये एक भोपळा आलेला आहे. छान अशी शेती आहे. लोक बघायला येतात, लहान लहान मुलं असे काही लोक, पण आम्ही तर कधी गेलो नाही आहे. हे बघा सूर्यफूल लावलेले आहेत. इकडे मका आहे, कणसं आलेली आहेत त्याला. भोपळे छान छान आलेले आहेत. इकडे 2-3 भोपळे दिसतात. नंतर त्यांच्या भाज्या वगैरे काय काय आहे लावलेलं. पुढं बघूया काय दिसतंय का. हे बघा सूर्यफूल किती छान वाटते. हे बघा टोमॅटो आलेले आहेत. आता इकडे असे टोमॅटो आहेत. नंतर इकडे छोटी बेबी टोमॅटो आहेत. नंतर शिमला आहे, मोठी शिमला असते ती दिसत असेल तुम्हाला बघा तिथे. जिथे राहत होतो ना, तर ही बघा ती सोसायटी आहे. तर ही पूर्ण बॅकसाईड आहे सोसायटीची. आम्ही पुढं राहत होतो. हे या रस्त्याला ना जास्त गाड्यांचा आवाज नसतो. आम्ही बरोबर एकदम मेन रोडच्या इथेच होतं आमचं घर. तर आता ते सोडलेलं आहे, त्यामुळे काय जास्त काय तर वाटत नाही. सोडून जवळ 5-6 महिने झाले. आणि इथे जास्त सिंगल हाऊस तुम्हाला बघायला भेटणार नाहीत, अशाच बिल्डिंग आहेत इथे कॉमन बघा. तर आता पुढे बीन आहेत, तुम्हाला मी दाखवते बघा. तर मंडळी हे बघा इथे असे बीन ठेवलेले आहेत. आता हे मला फक्त एवढेच माहिती होते, दुसरीकडे आता कुठे बीन आहेत ते म्हटलं जास्त शोधण्यापेक्षा इथे जाऊन यावं, पण मी इथं आलेले आहे. आता इथे तुम्हाला दाखवते, हे ग्रीन कलरचं बीन आहे ना, याच्यामध्ये पूर्ण आपण काचेच्या बॉटल टाकू शकतो. म्हणजे काचेच्याच बॉटल टाकण्यासाठी ठेवलेलं असतं ग्रीनमध्ये. आणि हे आहे ते ब्ल्यू कलरचं, याच्यामध्ये जे आपला कागद असतात ना, म्हणजे पुट्टे, वह्या, पुस्तक जे काय असेल ते त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि हे व्हाईट कलरची बीन आहे, त्याच्यामध्ये कपडे टाकू शकतो. त्याच्यावरती लिहिलेलंच आहे टेक्स्टाईल म्हणून. आणि इथे छोटा आहे बीन बघा, हे बॅटरीसाठी ठेवलेलं आहे. छोटे छोटे सेल असतात ना आपल्या घरातले, त्याच्यासाठी हे बघा दिसत असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये कपडे टाकूया, तुम्हाला मी टाकताना पण दाखवते. इथे बघा दाखवलेलं आहे काय काय टाकायचं आहे ते, लोकांना कन्फ्यूज होऊ नये म्हणून असा बोर्ड लावलेला आहे. तर हे बघा मी असे आता कपडे आणलेले आहेत ह्याच्यामध्ये काहीतरी 2 जीन्स, 3 टी-शर्ट आणि 2 कुर्त्या आहेत. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण. तर हे टाकताना कसं करायला लागतं माहिती आहे का, हे आधी खाली ओढायला लागतं, असं खाली ओढायचं. बापरे. आता मी बघा इथे असे कपडे ठेवलेले आहेत आणि हे वरती ना असं ढकलायचं, जे आतमध्ये कपडे पडले आतमध्ये. आवाज पण आला. आता झालेलं आहे आपलं काम. आता आपण जाऊया घरी. आता इथे तुम्हाला एक दाखवते, इथे सिमेट्री आहे. सिमेट्री म्हणजे तुम्हाला माहीत आहे, यांच्या इकडे सिमेट्री असतं. तर बाहेरून दाखवते मी, आत काही जाऊ शकत नाही, म्हणजे गेलेलं चालतं का नाही मला माहीत नाही. मी बाहेरूनच दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हे आत अशी सिमेट्री आहे. चला इथूनच जाऊया बाहेर. आता मला बस स्टॉपला इथून जवळ आहे, तिथे जाऊयात. एक 5-6 दिवसापूर्वी ना अजिबात ऊन लागत नव्हतं. टेम्परेचर काहीतरी एक 14, 17, 18 डिग्री टेम्परेचर असायचं. बाहेर जरी ऊन असलं ना तरी उन्हात एवढं छान वाटायचं ना, कारण थंड हवा सुटायची. आणि आज चक्क टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस आहे. आता मगाशी मी आले तेवढी घामाघूम झाली होती ना की बस. आणि आत्तासुद्धा तेच अवस्था झालेली आहे, कधी घरी जाते असं झालेलं आहे. तर आता बघूया बस कधी आहे. 8 नंबर आणि 30 नंबर अशा 2 बसेस आहेत मला. आता भेटते का बघूयात.
चला तर मग मंडळी, मी आता पोचले घरी बघा. आता वाजलेले आहेत 5. आता घरी जाऊन छान असं सरबत प्यायचा, कारण खूप असं ऊन लागलेलं आहे आणि आता चहा कॉफी काहीसुद्धा प्यायची इच्छा नाही आहे. त्यामुळे मस्त असं थंडगार सरबत करणार आहे. तर चला मग, आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. भेटू लवकरच अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.